गुरुनाथ. बॉलिंग ट्रॅकवर आपण पहिला गोलंदाज पाहतो गुरुनाथ. सरस आणि जयराम ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना. पहिला चेंडू पेस करताना आपण सरस याला पाहतो मागच्या सामन्यामधून ज्यांना अतिशय उत्तम कामगिरी साधली होती, तब्बल 24 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. पहिला चेंडू पेस करतोय, ऑन द खेळण्याचा प्रयत्न, निश्चित थोडासा चेंडू लँड झाला होता. शॉर्ट पॉईंटला आपण पाहिलं होतं, शतकला मात्र चेंडू जज करता आला नव्हता. चेंडू जातो सी मार्चकडे ट्रॅव्हल होतोय, मात्र आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळतंय आणि तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाकडे चांगला वेळ आहे तो तब्बल 3 धावा घेण्याचा. पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिलो फलंदाज सरस याला ज्याच्या बॅटमधून निघाल्या 3 धावा. आपला वैयक्तिक अकाउंट आणि त्याचबरोबर संघाचा अकाउंट देखील ओपन करतोय. सरस संघात धावसंख्या होती बिनबाद 3, षटक क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धाव घेण्याचा कुठेतरी थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र कुठल्या प्रकारचं कॉलिंग. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्त्वाचा फलंदाज जयराम याला मैदान सोडावं लागतं. पहिला फलंदाज बाद होतोय जयराम. नेक्स्ट टू बॅट्समन सकाराम. यस पेपी ट्रॉफी 2021 ही स्पर्धा आपण तिथं पाहतो. अतिशय सुरेख सुंदर उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन, एक लावण्यपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आज या ठिकाणी आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून आता तिसरा सामना. पहिल्या 2 सामन्यामधून दोन्ही संघांनी अतिशय चांगली कामगिरी देखील केलेली आहे. दोन्ही संघाने एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. तर बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून विजय संपादित करतो. या ठिकाणी मात्र निश्चित आपल्याकडे पद्धतीचा चेंडू होता, अतिशय खराब चेंडू आपण पाहिला. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. सकाराम याला एक धाव देखील मात्र घेतली जाते. एक धावाने संघ धावसंख्या 1 पुढे सध्या धावसंख्या होते ती 5, षटक क्रमांक पहिलं. गुरुनाथ याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडू अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका ऑन साइडचा ब्लास्ट आपण पाहिला होता, मात्र क्लिअर करू शकला नाही. कॉर्नर सीम रेषा आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय सरस. पलीवर चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं होतं, मात्र क्लिअर करू शकला नाहीये. आपण आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहिलं होतं. खंडूच्या माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, वेल जज कॅच. मित्र कॅचला फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमधून. घ्या कॅच, जिंका मॅच. नेक्स्ट न्यू बॅट्समन गुरु. नेक्स्ट न्यू बॅट्समन गुरु. सध्या नॉनस्ट्राईकला आहे, मात्र तुला एक ब्रेकिंग न्यूज आहे गुरु. तुझ्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज येते. तुझ्या बॅटमधून चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक, ओनली षटकार. गुरु तुला एक सोनं संधी आहे. या स्पर्धेमधून जर षटकारांची हॅट्रिक साधतोय तर तब्बल 1011 रुपयाचं रोकड पारितोषिक 22 वारे यांच्याकडनं. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर ऑन द ऑफचा फटका, अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. ताकदीपेक्षा युक्तीचा जास्त वापर केला होता. खाली क्षेत्र एक 4 धावा मिळतील. या 4 धावांनी संघात धावसंख्या 4ने पुढे सकते. 3 9 षटक क्रमांक पहिलं गुरु याच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करता आपण सकाराम याला पाहतो.
पाहिलं होतं. अतिशय चांगला फटका सकारामच्या बॅटमधून देखील आपण पाहिला. षटक क्रमांक पहिल्या षटकातील मला वाटतं अजून एक चेंडू शेष असावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुरुनाथ. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. अरुंदी कार्पेट चेंडू जातो मिडापूरून लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याने प्रथम चामिंद्रा संघ पोहोचतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 बाद 11. सुस्वारी एक फलंदाज धावचित बाद झालेला आपण पाहिलं होतं जयराम याला. सोस्वारी 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. सरस देखील बाद झालेले आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज विष्णू. या ठिकाणी मात्र चेंडूला एक बीट घेण्याचा माणूस निश्चित आपण पाहिलं. मात्र चेंडूची लाईन रीड करता आली होती फलंदाजाला. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडापूर्ण लॉंग ऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मानता येणार आणि थोडंसं तंबल होताना आपण क्षेत्ररक्षणाला पाहिलं होतं. आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हल केल्या जातात. या 2 धावांनी संघ पोहोचतोय वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं 2 बाद 13. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र निश्चित थोडासा मिस टाइम फटका आपण निश्चित पाहिला. चेंडू शॉर्ट सेलिमिडॉनला येतोय आउटफील्ड मधून. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मात्र निश्चितच फलंदाज गुरु याला मैदान सोडावे लागेल. नेक्स्ट न्यू बॅट्समन दिलीप. अक्रॉस द लाईन थोडंसं आडवी बॅटने चेंडूला प्रहार केला. धावून कार्पेट चेंडू येतो ऑन साईडला. एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेचा थोडासा प्रयत्न सकारामच्या माध्यमातून केला जातो, मात्र नकार मिळतंय. एकच धाव कंप्लीट. एक धाव संघात धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 15. 3 बाद 15. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. ऑफस्टॉमचा थोडासा बाहेरचा चेंडू, थोडासा ऑन धाप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते आणि या 2 धावांची संख्या धावसंख्या होते ती 17. विष्णू एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प आहे विष्णू. खास करून विष्णू याच्या बॅटमधून कालच्या स्पर्धेमध्ये आपण साईकृपा डोंगे स्पर्धेमधून काय लाजवाब कामगिरी पाहिली होती. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट ऑन फुलचा फटका आपण पाहतोय.
चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. एक धावणी संघात धावसंख्या होती 18. षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र जर आपण विचार केला तर प्रतिषटकामागे एक 9 धावांची सरासरी आहे. 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत. धावसंख्या आहे ती 3/18. चला पुढील 2 संघ आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. गावदी स्पोर्ट्स रांजोळी विपक्ष गुरुदत्त मानकोली. गावदी स्पोर्ट्स रांजोळी या संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच गुरुदत्त मानकोळी संघाच्या संगणकाला देखील विनंती असेल की आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांघिक 3 खंडू संघाचं संगणक आहे आणि बघूया. आणि नुकतीच संपन्न झालेली स्पर्धा आपण पाहिली. साई कृपा डोंगे आयोजित उपसरपंच चषकामधून बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज ज्यानं पटकावला होता खंडू. सॉरी त्या ठिकाणी मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची वर्णी लागली होती. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक ॲक्ट्रेस डेल्वेचा चेंडू परिपूर्ण बीट होताना आपण पाहिलं. फलंदाजाला एसटी रक्षकाला देखील कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. साई कृपा डोंग्याची स्पर्धेमधून काढला जवाब गोलंदाजी आपण पाहिली खंडू याची आणि त्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज देखील तो राहिला होता खंडू पाटील. अक्रॉस लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला ऑन साईडला केलं जातं. चेंडू डीपला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न मात्र प्रयत्न देखील कंप्लीट होतो. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. रनिंग ब्युटी अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 फलंदाजांमध्ये चांगला समन्वय आपण पाहतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सत्य धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक 3 3/20 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला थोडंसं ऑन द केल्याचा प्रयत्न. चेंडू पॉईंट सेमर्सका ट्रॅव्हल होतोय. मार्गस होतोय. आउटफील्ड मधून थोडासा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू बीट करतोय. 2 क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. या चौकाराने संघात धावसंख्या 4 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 24. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ऑन द ऑफ अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. चेंडू सुंदरसा स्पंच केला होता. चेंडू पॉईंट सीमारेषा ट्रॅव्हल झाला होता. मात्र 2 क्षेत्राने बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार सकरामीच्या बॅटमधून येतोय. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा ऑपरेटरचा फटका आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे थोडासा मार्गस्थ झाला ट्रॅव्हल झाला होता आणि या ठिकाणी 3री धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मात्र महत्त्वाचा फलंदाज सखाराम हा बाद होतोय. मात्र बाद होण्यापूर्वी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 18 धावा का लाजवाब कामगिरी. चला नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण लगेच जायचं आहे. कोण कोण प्रवीण पाटील आणि संदेश पाटील नाना. प्रवीण पाटील आणि दुसरं कोण संदेश पाटील नाना. प्रवीण पाटील आणि संदेश पाटील नाना यांच्याकडनं बघा फलंदाज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. खास करून राम पाटील तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. चालू स्पर्धेमध्ये आपण षटकांच्या ट्रिक्स जातात. त्यांच्याकडे तब्बल 5,555 रुपयाचं एक रोख पारितोषिक 5555
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज खंडू. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी दिलीप याला. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो ऑन साईडला चेंडू जातोय, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नो मॅच लँडवर आपण चेंडू पाहिला. सेफ लँडिंग त्या चेंडूचं आपण पाहिलं. स्कोर ऑफ विकेट. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावांनी सगळ्या धावसंख्या 2 ने पुढे सगळं धावसंख्या होते ती 28. धावसंख्या होती ती 28. षटक क्रमांक 3. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज खंडू. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका देखील यामध्ये बघत क्लिअर करतोय का. या ठिकाणी मात्र निश्चित थोडंसं मिसफिल करता आपण पाहिलं. 2 क्षेत्ररक्षणा चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा एक चौकार येतोय दिलीपच्या बॅट मधून. झेल घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी आपण पाहिला होता, मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिसफिल पाहिलं होतं दोन्ही क्षेत्ररक्षण आणि 2 क्षेत्र बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा दिलीपच्या बॅटमधून हा चौकार येतोय. या चौकारानं संघाची धावसंख्या 4 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 32. षटक क्रमांक 3 संपतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात आहे, उत्तम सुरुवात आहे. चला पुढील 2 संघ आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं. खास करून मला वाटतं रांजोळी संघ या ठिकाणी दाखल आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थात गुरुदत्त मानकोली. वेलकम. गुरुदत्त मानकोली संघ देखील या ठिकाणी उपस्थित होतोय. संघाचा संघाणक आणि त्याचबरोबर त्यांची इतर सगळे सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज संतोष जोशी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक हलकाचा अपील निश्चित. पंचांना प्रश्न विचारला गेला, मात्र पंच संमत नाही. लेग बायचा इशारा तो पंच सुरेश घरत यांच्या माध्यमातून एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकने पुढे सकते 33. षटक क्रमांक 4. चला गुरुदत्त मानकुळे संघाचा संघाने आपण टॉसशी संपर्क साधायचा आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष जोशी. संतोष या ठिकाणी मात्र दूरवून खेळण्याचा प्रयत्न ऑन द ऑफ असं खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. चेंडूची लाईन रीड करताना चेंडू लाईन करू शकला नव्हता फलंदाज. एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकावर 33. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. व्हॅरिएशन पाहायला मिळालं होतं. चेंडूमध्ये चेंडू ऑफसाईडला जातोय. लाईन चुकीची आपण पाहतोय. गोलंदाज संतोष याची. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकने पुढे सकते 34. 34. लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. या ठिकाणी मात्र थोडासा आपट्याकर पद्धत चेंडू ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. नकार दिला जातोय. बघा अजून एक सुवर्ण संधी आहे. फलंदाज तुम्हासाठी एक 5,555 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला ऑन साईडला खेळलं जातं. चेंडू डीपला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न बघूया. 2 धावा देखील कंप्लीट. चला पुढील 2 संघ आपण नाणेफेसाठी यायचा आहे. गुरुदत्त मानकुली संघाचा संघानायक आणि त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी या संघाचा संघानायक. प्रथम दोन्ही संघांना विनंती आपण रिपोर्टिंग करायचं आहे. लिगली नोंदणी आपण या ठिकाणी करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही संघाच्या संघानायक आपण टॉस बॉक्सशी संपर्क देखील साधायचा आहे. आणि या ठिकाणी मात्र राणेच्या बॅटमधून बिग ब्लास्ट.
लाजवाब फटका. चला अजून एक संधी आहे बघा. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. या चेंडूवर आपण जर षटकार मारता तर 555 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली आहे मात्र जज करू शकला नाही झेल आणि चेंडू जातो सी मार्श बाहेर चौकार. या चौकार संघात धावसंख्या 4ने पुढे असतात ते धावसंख्या होते ती 47 आणि विजयाचं लक्ष असेल ते 48 धावांचं. चला आपण टॉसबॉक्स मध्ये जाऊया. दोन संघांमधून नाणेफेक देखील या ठिकाणी केली जाणार आहे. चला पुढील दोन संघ आपण लगेच नाणेफेकीसाठी याचं प्लीज. गुरुदत्त मानकोली दोन संघांमधून नाणेफेक केली जाणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतो रणवीर संघाचे संगणक असतील त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू असतील. रवीजी भांबरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेजी पाटील आणि त्याचबरोबर महेश वारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. रवीजी भांबरे गावदी स्पोर्ट्स रांजोळी संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर संघनायक गणेश पाटील. मित्र या स्पर्धेची आपण संकल्पना पाहतो. प्रत्येक संगणकाचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. या ठिकाणी देखील या संगणकाला सन्मानित केलं जातं. गावदी स्पोर्ट्स रांजोळी या संघाचे संगणक गणेश पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. तर चला जाऊया आपण टॉसबॉक्स मध्ये दोन संघांमधून केली जाणार आहे नाणेफेक. चला दोन्ही संघाचे संगणक गुरुदत्त मानकोली या संघाचा संगणक अगेन्स्ट गावदी स्पोर्ट्स रांजोळी या संघाचा संगणक या ठिकाणी दाखल आहे. गुरुदत्त मानकोली रोपचंदचे माळी साहेब आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि या स्पर्धेचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी ज्या 4 व्हीलर्स गाड्या आहेत त्या प्लीज आपण थोड्याशा बाजूला करायच्या आहेत.
हॅलो अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. आपण पुन्हा मित्र जाऊया मैदानाकडं. बिग मॅच आपण ऑब्झर्व करतो. बिग मॅच आपण पाहतो. दोन संघांमधून खरोखरच अतिशय चांगली कामगिरी आज दोन्ही संघांनी या स्पर्धेमधून केलेली आहे. मात्र या ठिकाणी विजयाचं लक्ष मोठं आहे. 48 धावांची गरज आहे. प्रतिशत आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे. आणि बघूया चला दोन्ही संघांमधून आपण नाणेफेक करतोय. थांबायचं आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ भिवंडी ओ टू संदेश वखारे. धन्यवाद मोहनदादा भोईर. 48 धावांचं लक्ष आहे शिवनेरी स्पोर्ट ऑमने टीम समोर. आपण पहिल्या 4 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटक ज्या षटकाच्या माध्यमातून गुरुनाथ याने 11 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. तर त्यानंतर दुसरं षटक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज विष्णूने कमबॅक केलं होतं. तर तिसऱ्या षटकामध्ये खंडू या गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र चौथं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून आपण एक चौकार एक षटकार पाहिला होता. त्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या होत्या. आणि त्याच्याच जोरावर साविंद्रा संघाच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळालं. कमबॅक झाला 47 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 48 धावांचं लक्ष उभं केलंय. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संतोष विथ गुरुनाथ. तर साविंद्रा टीमच्या माध्यमातून फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गुरु. षटकातील पहिला बॉल. यस पॉवर प्लेचं षटक आहे आणि सुरुवात खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. षटकातील पहिला बॉल गुरु बोलतोय. पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. पहिल्या बॉलवर पहिली धावफलकावर लावली जाते. संतोष स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. त्याचबरोबर संघाचं देखील 12.00 ची सरासरी अपेक्षित आहे आमने टीमसाठी. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस बॉल. यस जोरदार अपील जरूर झाली होती. मात्र बॅट कट आपल्याला पाहायला मिळते. एक तीक्ष्ण नजर सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. आणि तसंही ज्यावेळेस वायचीची अपील होते त्यावेळेस मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून तपासलं जातं चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र सहमती दाखवली जाते पंचांच्या माध्यमातून. मात्र यावेळेस बॅटकट होती परंतु फुलटॉस बॉलवर हवा तसा फटका खेळता आला नाहीये. यावेळेस देखील चेंडूला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजाला बीट केलंय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मागे फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. गोलंदाज गुरुने पुन्हा एकदा गुरु बोलतोय. यावेळेस हा बॉल ऑफसाईडला डोलवलाय. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑफ चेंडू उचलला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही एक घडणार नाहीये. तुम्हाला विजयाचं जे लक्ष्य आहे ते लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. मात्र त्या उलट चांगली गोलंदाजी गुरुच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. सुरेख फटका आपण पाहिला. फलंदाज गुरुनाथच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकले. 7 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुरु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल ऑन साईडला वळवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून पोहोचले होते मात्र चेंडू अडवू शकत नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. हा चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट होतोय.
पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 11 धावा. यस, मी तर म्हणेन की हे जे 2 चौकार गेले त्या 2 चौकारांवर आपण पाहतोय की क्षेत्ररक्षणामध्ये जो बदल केला गेला तो बदल मात्र आणि त्या बदलानुसार गोलंदाजी झाली नाही आहे. कारण मिडॉनला आपण पाहिलं होतं डीप मिडविकेट ते कॉर्नरच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक लावला गेला आणि त्यानंतर मात्र चेंडूला पुढे ठेवला होता. गोलंदाजाच्या माध्यमातून ही चुकी म्हणावी लागेल. तर पहिले षटक कंप्लीट झाले. धावा धावफलकावर आहेत 11 धावा. येस, 12ची सरासरी राखायची आहे. मात्र पहिल्या षटक कंप्लीट झाल्यानंतर 11 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. परंतु एक प्लस पॉईंट आहे की या ठिकाणी कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. तर फलंदाज गुरुनाथच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 गोलंदाज सरस आलाय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे. षटकातील पहिलाच बॉल ऑफ साईडला सुरेख कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. इष्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते आहे. जसं पाहिलं की थोडी मिसफिल्ड झाली आहे, त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग झाली आणि दुसरी धाव कंप्लीट देखील झाली आहे. सरस गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. काही विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील या ठिकाणावरनं कमबॅकसाठी. षटकातील पुढील चेंडू सरस बोलतोय. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हर रिझनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक नाही. ओव्हरथ्रो होतोय आणि त्या दरम्यान मात्र एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं गेलं आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 8 बॉलचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्षात घेऊन आतापर्यंत फलंदाजी आपण पाहतोय. 48 धावांचं लक्ष आहे. सरस गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आपण पाहतोय संतोष. यावेळेस सरळ बॅटने हा पटका खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र मैदान सोडावं लागेल गुरुनाथ याला. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. तर पहिला गडी बाद होतो या ठिकाणी गुरुनाथ धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विष्णू जातोय. इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती विष्णू मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय सरस गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर फलंदाज सलामीवीर संतोष याला आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू सरस बोलतोय. यावेळेस हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. एक चांगला झेल आणि फलंदाज मात्र फेल. संतोष बॅक टू द पॅव्हेलियन. अतिशय सुरेख झेल आपण पाहिला सीमारेषेलगत राम पाटील यांच्या माध्यमातून. संतोषला मैदान सोडावं लागतंय. संतोष या ठिकाणी बाद होतोय. वैयक्तिक 7 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय खंडू. यस, तर या षटकाच्या माध्यमातून भरपूर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये होते
अचूक डप्पा अचूक लाईन लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे गोलंदाज सरसने. या षटकाची आवश्यकता देखील होती चाविंद्रा टीमला आणि ती आवश्यकता मात्र या ठिकाणी नक्कीच फुलफिल केली जाते. सरसच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सरस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर फलंदाज जो आपण पाहतोय डावखुरा फलंदाज विष्णू सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला बॉल फेस करतोय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 18. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 48 धावांचं लक्ष्य असताना सरस पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस एक अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी कंप्लीट झालंय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद 18 धावा. तर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. येणारी 2 षटकं आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 30 धावा. पहिल्या 12 चेंडूवर आल्यात 18 धावा. मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 30 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाज राम येतोय. एक महत्त्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या आहेत शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला. तर राम पाटील षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी आलाय. संघाच्या संघनायकाने जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीने गोलंदाजी करेल का पाहूया. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफसाईडला ओलावलाय. फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. यस, आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. गुरुच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न जरूर झाले, मात्र सीमारेषे सोडून थोडा पुढे उभा होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार पडला होता. षटकारासाठी एक महत्त्वपूर्ण षटकार खंडूच्या बॅटमधून येतोय. 6 ने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्की जोपर्यंत खेळपट्टीवर खंडू असेल तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असणार आहेत शिवनेरी स्पोर्ट आमने टीमच्या, कारण बिगिट करण्याची क्षमता त्याच्या मनगडामध्ये आहे. राम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकाची सुरुवात तर षटकारासोबत झाली आहे, मात्र कमबॅक करेल का हा प्रश्न जरूर या ठिकाणी आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुलटॉस बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सुदाम जज करतोय, मात्र झेल ड्रॉप झालाय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा चौकार. एक साधा सरळ सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय सुदामच्या माध्यमातून. चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता आणि त्यानंतर जज केलं होतं. शेवटच्या क्षणी चेंडू मात्र हातातून निसटतोय. 1 बाउन्सवर सीमारेषा पार झाला होता. चौकार येतोय. 4 ने धावफलक पुढे सरकेल. 28 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक साधा सरळ सोपा झेल या ठिकाणी सुदामच्या माध्यमातून ड्रॉप झालेला आपण पाहतोय. राम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र आमच्या पंचांच्या उजव्या बाजूने वळेल. समोर खंडू. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. लॉंग ऑनला सुदाम आहे त्या ठिकाणी.
एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. 48 धावा बनवायच्या आहेत शिवनेरी स्पोर्ट ऑमने टीमला. मात्र आतापर्यंत 29 या धावसंख्येवर पोहोचलाय शिवनेरी स्पोर्ट ऑमने संघ. षटक क्रमांक 3 चालू आहे. यावेळेस डावखुरा फलंदाज समोर आहे विष्णू. फुलटॉस बॉल, प्रहार चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. झेल ड्रॉप झालाय सकारामच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आज मात्र आपल्याला पाहायला मिळतंय चाविंद्रा टीमच्या माध्यमातून. तुम्हाला सामना जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. राम पाटील पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस देखील फुलटॉस बॉल, प्रहार जरूर झालाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा षटकार. यस, एक निर्णायक षटक आणि ते षटक मात्र आमने टीमच्या बाजूने लागतंय. कारण आपण या षटकामध्ये भरपूर धावा पाहतोय. त्याचं एक कारण हेही आहे की मिसफिल्ड, क्षेत्ररक्षण खराब झाला, कॅचेस ड्रॉप झाल्यात आणि त्यानंतर मात्र खंडू प्रहार करतोय. राम पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सकाराम पाटील. सिंगल कंप्लीट झाले आहे. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक कंप्लीट होतंय. षटक क्रमांक 3 पूर्ण झालंय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 37 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल्स आणि बनवायच्या आहेत 11 रन्स. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्या राम पाटीलच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकांची ती साथ मिळाली नाहीये आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय की एक मागडं षटक चाविंद्रा टीमच्या माध्यमातून. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 11 धावा. या 11 धावा काढल्या जातील का की त्या उलट या 11 धावा रोखल्या जातील, याचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेलच. मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज संदीप येतोय. संघाच्या संघनायकाने जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का हा गोलंदाज पाण्यासारखं राहील. मात्र त्या दरम्यान खंडू चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 11 धावा. संदीप गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज खंडू. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय. मात्र नक्कीच फटक्यामागे चुकीची निवड म्हणावी लागेल. चेंडू सोडून दिला होता मात्र निर्धाव जातोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये या बॉलवर. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावा. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षण खराब होतोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेबाहेर. हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला वारंवार पाहायला मिळतंय. नक्कीच आता मात्र समीकरण थोडं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 7 धावा. या ठिकाणावरनं चाविंद्रा संघ जर पराभूत होतोय तर त्याचं एकच कारण असेल क्षेत्ररक्षण. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता सुद्धा आज मात्र त्या लयमध्ये दिसून येत नाहीये. वारंवार खराब क्षेत्ररक्षण चाविंद्रा टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये कारण 4 चेंडू आणि बनवायच्या आहेत 7 धावा. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. कमबॅक केलं या ठिकाणी चाविंद्रा टीमने देखील गोलंदाज संदीपच्या माध्यमातून.
कारण मिसफिल्ड झाली, त्यावर चौकार आला आणि त्यानंतर मात्र हा बॉल निर्धाव गेलाय. संदीप पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस फुलटॉस बॉल, मिसटाईम फटका, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम झेल, फलंदाज खंडूपाद. महत्वाच्या क्षणी मात्र ब्रेक थ्रू मिळून दिलाय संदीपने, कारण आता मात्र समीकरण जे आहे ते पूर्णपणे बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 7 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू बनवायच्या आहेत 7 धावा. एक मोठा फटका या ठिकाणावरनं अपेक्षित आहे आमने टीमच्या माध्यमातून त्यांच्या पाठीराख्यांना. तर त्या उलट चामिंद्रा टीमचा विचार केला, एक चांगला बॉल तुम्हाला सामना विजयी मिळून देईल. विष्णू समोर आहे, पूर्णपणे जबाबदारी असेल विष्णूवर, कारण 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 7 धावा. वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जात आहे. नक्कीच खूप महत्वपूर्ण असेल हा बॉल. 2 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या आहेत. वाडा मॅच, प्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आपण पाहतोय, एक डावखरा फलंदाज आहे विष्णू. त्याच्या बॅटमध्ये नक्कीच क्षमता आहे, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. परंतु त्या दरम्यान संदीप या गोलंदाजाची प्रशंसा केली जाईल, ज्या प्रकारे आतापर्यंत हे षटक फेकलंय. परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 7 धावा. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. समोर डावखुरा फलंदाज विष्णू. संदीप बोलतोय. यावेळेस या बॉलवर प्रहार जरूर झालाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र या 6 धावांच्या मदतीने सामना जो आहे बरोबरीने सुटलाय. मात्र चेसिंग इज कंपल्सरी. तर शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवर एका धावेची आवश्यकता. वाडा मॅच, शेवटचा चेंडू आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. यस, मी याआधी देखील म्हटलंय की जर सामना पराभूत होतो या ठिकाणी चामिंद्रा संघ, तर त्याचं एकमेव कारण असेल क्षेत्ररक्षण. कारण अतिशय खराब क्षेत्ररक्षण या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल आहे आणि शेवटची धाव काढायची आहे. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. या चला आमने टीम, आपण खेळाडू कक्षात बसायचं आहे, पुढे कोणी जाऊ नका. शेवटचा बॉल आणि शेवटची धाव काढायची आहे. सामना जो आहे बरोबरीने सुटलाय, मात्र चेसिंग इज कंपल्सरी. तर 1 धाव काढावीच लागेल विजयासाठी. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर ही लढत. एका धावेची आवश्यकता. संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ही 1 धाव रोखेल का, की त्या उलट 1 धाव काढली जाईल? काय दडलंय या शेवटच्या बॉलवर. संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शेवटच्या बॉलवर एका धावेची आवश्यकता आहे. संदीप बोलतोय. यावेळेस ही धाव काढली जाते या ठिकाणी आणि अशा प्रकारे शिवनेरी स्पोर्ट आमने संघ विजयी होतोय. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, प्रथम कुमार अँड कंपनी चाविंद्रा.